त्या ठिकाणी काही सदस्यांनी अशा प्रकारचं सुद्धा, फक्त तुम्ही मुर्दाबाद म्हणताय, काही सदस्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की सभा उधळून लावू, चालू देणार नाही, अशा प्रकारची वक्तव्य हे अतिशय दादागिरीची वक्तव्य सभागृहाला साजेशी नाहीत. शेवटी निश्चित प्रकारे शिवसेना असेल, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असतील, MIM असेल, या सगळे पक्ष बरोबर आहेत. या ठिकाणी सगळे पक्षांनी ऐकलेलं आहे. आणि मुळात सभा चालवताना महापौरांनी असं स्वतःच्या मताने नाही त्या ठिकाणी सभा चालवलेली, जे सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठरलेलं आहे त्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यात वेगळं काय? ही गटमिटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा BJP युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे. कारण गट मिटिंगमध्ये ठरल्यानंतर अशी विरोधी भूमिका ते मांडत असतील तर हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. काही राष्ट्रगीताचा देखील अपमान केला, काही राष्ट्रगीत सुरू केलं तुम्ही, आणि त्याबद्दल शिवसेना आपले विषय रेटून देते आणि राष्ट्रगीतामुळे या सगळ्या विषयांना पडदा पडतो. मला असं वाटतं की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने ठेका घेतलेली नाही. त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्षीय आहे त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे. आपल्याला जर विषयपत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुजोरा दुसरा कोणी देणार नाही. आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त BJP राहिलेली आहे. हे का राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणून करून देतात आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ह्याच्यावरनं दिसून आले की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत. तर ही चुकीची पायंडा ते कुठेतरी पाळत आहेत. आणि मला असं वाटतं की राष्ट्रगीताचा अपमान कोणीच केलेला नाही आहे. विषयपत्रिका वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा तास जसं त्यांनी गट मिटिंगमध्ये ठरवलं होतं त्याप्रमाणे गट मिटिंगमध्ये झालेल्या वाक्यावरतीच महापौरांनी जसं रुलिंग दिलं होतं त्यानुसार प्रश्न उत्तर हे शेवटी घेण्यात आली होती. पण ती प्रश्न उत्तरं पण त्यांनी उत्तरं त्यांच्या वाघबाईंचंच मला असं वाटतं एक प्रश्न होतं आणि त्याला देखील त्यांनी म्हणजे प्रश्नाला काहीच हे केलं नाही आणि त्या गप्प राहिल्या आणि पुढे प्रश्न उत्तरं होऊन दिली नाही. मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले. हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रारी वगैरे काय करणार? मला असं वाटतं पक्षश्रेष्ठींकडे सांगायची गोष्ट नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचतात. पण मला असं वाटतं पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही जर काम करतोय आणि युती धर्म जर आम्हाला पाळायला शिकवलं आहे तर त्यांच्या पण नेत्यांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. नाहीतर सरळरित्या मला असं वाटतं विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी योग्य असेल. पद्धतीने सभा हे होत होती. सुरुवातीला लक्षवेधीवरती जवळपास 2-2.5 तास चर्चा झाली. त्यानंतर विषयपत्रिका सुरू करण्यात आली. परंतु त्यांनी प्रश्नोत्तरं अगोदर घ्या. मला असं वाटतं की माझी देखील प्रश्नोत्तरं होती पण मला देखील महापौरांनी बोलवून सांगितलं होतं की आपण प्रश्नोत्तरं ही विषयपत्रिकेच्या नंतर घेणार. मी देखील त्याला ॲग्री केलं होतं. परंतु जाणीवपूर्वक फक्त पूर्वनियोजित कट असल्या पद्धतीने जसा काही गोंधळ घालण्यात आला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं अशा चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं. उपमहापौरांनी महापौर डायसवर बसलेले असताना वर्ण मी सभा चालून देणार नाही मी असं नाही, हे असं बोलणं हे असंविधानिक आहे. कुठेतरी हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. हे सगळं पूर्वनियोजित आहे असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं आता त्याचं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण महायुतीचा घटक आहोत. आम्ही नेहमीच महायुतीचा धर्म पाळत आलोत आणि एवढं त्यांना जर आमच्याबद्दल वाईट वाटत असेल किंवा आम्हाला मुर्दाबाद बोलायचं असेल तर त्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. त्यांनी राहू नये सत्तेमध्ये हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण महायुतीत असून महायुतीचे सगळे बाकीचे सगळे तुम्हाला फायदे हवे परंतु ज्या वेळेला महायुती म्हणून एकत्रित यायचं असतं त्यावेळेला तुम्ही आमच्या बाजूने जर मुर्दाबाद बोलत असाल तर ते चुकीचं आहे. मी याचा निषेध करतो आणि त्यांना वाईट वाटत असेल की बाबा आमच्याबद्दल त्यांनी बाहेर पडावं.
राष्ट्रगीताचा अपमान केला, आम्ही गुन्हा दाखल करणार हे देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. याकडे कसं? उलट तर राष्ट्रगीत सुरू झालं त्यावेळेला ते अर्धे लोक बसलेले होते. आम्ही राष्ट्रगीताला उभे होतो, आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत गायलं. तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर बघा, आम्ही राष्ट्रगीत गात होतो. ते तर राष्ट्रगीत पण गात नव्हते. आम्हाला कधीही राष्ट्रगीताचा अवमान करावा असं आमच्या ध्यानीमणी पण नसू शकतं आणि आम्ही कधीच केलेला नाही. शेवटी ते त्यांचे खयाली पुलाव आहेत, ते त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. सभा ही नियमाप्रमाणेच घडत होती, परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागावं म्हणून तो त्यांचा पूर्वनियोजित कट होता असं मला वाटतं.